समर्थांनी एकदम वर पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसले. ते राजांच्यावर नजर रोखीत म्हणाले, शिवबा, हा प्रश्न काल विचारायचा होता. गुरुपदेश घेण्याआधी आमची पारख करीत होता तेव्हा विचारायचा होता. आता तो अधिकार राहिला नाही. राजे संकोचले. त्यांच्या कानावर शब्द पडत होते. राजे, परमेश्वर दर्शन हे जीवनाचं ध्येय नव्हे. अध्यात्मालाही ते मान्य नाही. परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला आहे. तो आपल्यातही आहे. स्वरूपाची ओळख हेच आपलं ध्येय असायला हवं. आम्हाला परमेश्वर सापडला असता तर आम्ही कशाला तुम्हाला गुरुपदेश करीत बसलो असतो. मग सद्गुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही? राजांनी विचारले. राजे, तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुलखातून गेला असाल. वाट चुकला असाल. वाटेवर कोणीतरी पांथस्थ भेटतो. त्याला तुम्ही मार्ग विचारता, तो सांगतो. त्या वाटेनं तुम्ही जाता. तुमच्या मनात असा संशय कधी येतो का की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखवली असेल म्हणून? त्या पांथस्थाची जीवनाची जागा तीच गुरुची. वाट तुम्ही चालायची असते, मुक्कामी तुम्हीच गाठायचा असतो. तसं पाहिलं तर आता आपण दोघेही एका मार्गाचे प्रवासी. ज्याला आधी सापडेल त्यानं दुसऱ्याला सांगावं एवढ्यापुरतेच आपण बद्ध. पण स्वामीजी, आपण आम्हाला काहीच जपतप सांगितलं नाही. राजांनी दुसरी शंका व्यक्त केली. कशासाठी? परमेश्वरानं तुमचं कार्य तुम्हाला दिलं आहे. त्यात तुम्ही मग्न आहात. या धर्तीवर श्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेनं प्रेमानं करणं हीच ईश्वर सेवा नाही का? राजे, सर्वाभूती प्रेम बाळगा. प्रजेवर उदंड प्रेम करा. धर्माची लाज राखा. महाराष्ट्र धर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या. तिनंच तुम्हाला ईश्वर पावेल. मठात पंगत बसली होती. राजांची सारी शिबंदी भेदाभेद विसरून समर्थांच्या मठाचा प्रसाद सेवन करीत होती.